नमस्कार. आज एक नवीन अनुभव तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पाहताय बाबांना. खरं तर बाबांची ओळख गतवर्षीच्या दिवाळीच्या आधी 1-2 महिने बाबांसोबत आपली ओळख झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे आधीमध्ये भेट व्हायची आणि त्या भेटीतून एक चांगली मैत्री त्यांच्यासोबत झाली होती आणि दिवाळी झाल्यानंतर त्यांना भेटायला गेल्यानंतर असं समजलं की दिवाळीच्या काळात त्यांना दुर्दैवाने अर्धांगवायूचा झटका त्या ठिकाणी आला. खरं तर बाबांसोबत ओळख, त्यांना देवादिकाची आवड, त्याच्यानंतर देवाची सेवा, मंदिरांची सेवा करण्याची नेहमीच आवड होती आणि हीच सेवा करत असताना मंदिराच्या जवळ त्या ठिकाणी तेथील कचरा किंवा तेथील घाण साफ करत असताना हातात झाडू असताना त्यांना त्या ठिकाणी अर्धांगवायूचा झटका येऊन ते पडले त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर बाबांना पुण्याला हलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांना प्रॉपर उपचार नाही भेटले. पण नंतर पुणे जिल्ह्यातील जे मंचरच्या जवळ जे निरगुडसळ गाव आहे त्या ठिकाणी एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते आणि तिथे त्यांचे उपचार चालू झाले. परंतु डॉक्टरच्या उपचारांवरच आपण पूर्णपणे आधारित न राहता खरं तर घरी आल्यानंतरही रोजच्या जीवनात आपण काही गोष्टींची देखभाल घेतली पाहिजे आणि म्हणून गेल्या दिवाळीपासून तर आतापर्यंत आपण त्यांना त्यांचे जो हा अर्धांगवायूचा जो भाग आहे एका बाजूचा हा पूर्ण त्यांच्या सर्व अवयवांचा जीव गेला होता आणि म्हणून त्यांना एक हातापायांची मालिश असेल, पूर्ण अर्ध्या बाजूची जी मालिश असेल ती मालिश देण्याचा प्रयत्न आपण केला आणि तुम्ही पाहू शकता खरं तर व्हिडिओमध्ये की 1.5 महिन्यानंतर म्हणजे 40 ते 45 दिवसानंतर ते पूर्णपणे पायावर चालायला तयार झाले होते आणि पायावर चालत होते. हा म्हणजे खूप चांगला फरक त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट मधून उपचारामधून तर झालाच आणि त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी रोज 1-2 दिवसानंतर आपण त्यांना मालिश देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हातपाय तेलाने मालिश करून चोळून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना एक 40-45 ते 50 दिवसामध्येच खूप चांगला फरक जाणवला. हातात असेल, पायात असेल. कारण मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या घरातही जर कुणाला अशी घटना घडली किंवा असा प्रसंग अनुभवायला लागला तर खचून न जाता, चिडचिड न करता, एकमेकांवर राग किंवा चिडचिड न करता सातत्याने संयम ठेवायचा आहे. सातत्याने संयम जर तुम्ही ठेवला आणि उपचारासोबतच तेलाची मालिश असेल, तिळाची तेल असेल, त्याच्यानंतर मोहरीचं तेल असेल, हे तेल गरम करून म्हणजे कोमट होईपर्यंत गरम करून त्याची जर मालिश केली तर नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला अनुभवायला भेटेल. आपण गेल्या आता जवळपास त्यांना 4 महिने होत आले. खरं तर आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल काही अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर काही लोकांना तोंडाच्या जवळ येतो किंवा डोळ्याच्या जवळ येतो, कानाच्या जवळ येतो. परंतु त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांच्या पूर्ण शरीराचा जो अर्धा भाग आहे तो पूर्ण काम करायचा बंद झाला होता, हातपाय हलायचे बंद झाले होते आणि अशा परिस्थितीत ते सोडून त्यांच्या आजूबाजूचे घरातले जे मंडळी असतील त्यांचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते पण विस्कळीत झालं होतं आणि म्हणून त्या व्यक्तीबद्दल राग न धरता त्या सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. खरं तर सुरुवातीचे दिवस असे होते की त्यांना हात धरून, पाय धरून, उचलून त्यांचे जे नेहमीचं दैनंदिन जीवन आहे ते जगण्यासाठी त्यांना उचलून इकडं तिकडं न्यावं लागत होतं आणि म्हणून सगळेच जण त्या ठिकाणी त्यांच्या कामातून बाजूला झाले होते आणि त्यांचं दिवसभर त्यांचंच बघावं लागत होतं आणि म्हणून जर आपल्याला ह्या परिस्थितीतून लवकर बाहेर यायचं असेल, लवकर या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर डॉक्टरांच्या उपचारासोबतच त्यांनी जे मार्गदर्शन दिलंय त्याच्यानुसार आपण साधारणपणे त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे अर्धांगवायूमध्ये त्या ठिकाणी तेलाने मसाज करण्याचा, मालिश करण्याचा प्रयत्न करायचा आहे
आणि मी एवढंच सांगेल की सातत्याने तुम्ही संयम ठेवला या कामामध्ये, रोज एक दोन पायाची जर तेलाने मालिश केली तर नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हाच फरक तुम्ही पाहताय. फक्त 1.5 महिन्यामध्ये बाबांना हातापायावर पायावर चालता येऊ लागले. हाताचा थोडा फरक कमी आहे, पण पायाचा एवढा चांगला फरक पडल्यामुळे घरातील सर्व व्यक्ती त्यांच्या कामात व्यस्त झालेले आहेत. जेणेकरून ते स्वतः, आत्ताची परिस्थिती अशी आहे की ते स्वतःच सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी आहेत ते स्वतः करतात. त्याच्यामुळे हा खूप चांगला फरक तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आणि म्हणून एवढंच सांगेल की ज्या कुटुंबामध्ये ह्या गोष्टी अशा आजाराला बळी पडाल त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही संयम ठेवा आणि रोजची हातापायांची जी तेलाने मालिश आहे ती करत जा. आणि डॉक्टरांच्या वेळच्या वेळी जर तुम्ही उपचार घेतले तर नक्कीच तुम्ही या आजारातून लवकरात लवकर बरे व्हाल. कारण आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, काही व्यक्तींना 6 वर्ष लागलेलं आहे या आजारातून मुक्त होण्यासाठी. तर हेच इथे उदाहरण आहे. आता जवळपास 4 महिने झाले आहेत. बाबा एकदम व्यवस्थित काठी धरून किंवा तसेही व्यवस्थित पायांवर त्यांचे चालतायत. हातांमध्ये भरपूर अशी फरक पडलेला आहे. आणि म्हणून आता जर 4 महिन्यात पाहिलं असेल तर आपण जवळपास 35 ते 40-45 वेळा त्यांच्या हातापायांची मालिश केलेली आहे. आणि म्हणून हा खूप चांगला फरक डॉक्टरांच्या उपचाराने आणि त्याचबरोबर या मालिशने झालेला आहे. एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि असंच कोणासोबत जर घडलं तर नक्कीच तुम्ही या मालिशचा वापर करा. आणि जर शक्य झाल्यास तर मलाही तुम्ही संपर्क करू शकता. त्या ठिकाणी नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.